सहाय्यक मेघा बरकुपेडेकर, सदा बारगाव पिंपरी। आज आपण मोजे पाट पिंपरी येथे सौ सुमित्रा दशरथ उगले यांच्या प्रक्षेत्रावर आहोत। सुमित्रा दशरथ उगले यांना आपण शेततळे खोदकाम, शेततळे आस्तरीकरण व भाऊसाहेब फुंडकर या योजनेचा लाभ दिलेला आहे। नमस्कार, मी नितीन पगार, मंडळ कृषी अधिकारी सिन्नर, आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज सुमित्रा दशरथ उगले यांना आपण त्यांचे पती आहे आज आपल्यासोबत श्री दशरथ उगले। मी सरांना विनंती करतो की त्यांनी शेततळे अस्थिरीकरणाचा लाभ कधी घेतला व त्याचा कसा फायदा झाला त्यांनी थोडक्यात सांगावे। नमस्कार। सन 23-24 मध्ये त्या अस्थिरीकरणासाठी बहुमोल मदत झाली आणि यावर्षीचा आंबे बहारासाठी माझा डाळिंबाचा बाग आहे, त्या बागाला दरवर्षी माझ्याकडे पुरेसं पाणी नसल्यामुळे फार मोठी तफावत पडायची। तर यावर्षी मला मुबलक पाण्याचा साठा तळ्याच्या मार्फत तयार झाला। साधारण 45 ते 50 लाख लिटर पाणी आज माझ्याकडे अवेलेबल आहे। त्याच्यामुळे मला डाळिंबाचा बहार अतिशय योग्य प्रकारे आणि योग्य मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पाण्यामध्ये घेता येऊ राहिला। त्याच्यासाठी मी कृषी विभागाचा अत्यंत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आपण श्री दशरथ उगले यांना डाळिंब या फळपिकाचा लाभ दिलेला आहे। तर तुम्ही कृपया आम्हाला सांगा की तुम्ही हे किती क्षेत्रावर लागवड केली आणि किती झाडांची लागवड केली? आम्ही या गट नंबर 71 मध्ये 524 झाडे लावली। तर ते क्षेत्र साधारण 2.5 बिघे ते 2.5-3 बिघे अशा दरम्यान येऊन लागतं। त्याच्यामध्ये आम्ही 524 झाडांची लागवड। बरं, तुम्हाला नवीन फळबाग कशामुळे लावायची होती? जुन्या फळबागेचा तुम्हाला चांगला लाभ झाला का? हो, जुन्या फळबागेचं अतिशय उत्कृष्ट उत्पादन मिळालं आणि आम्हाला इतर शेतीपेक्षा डाळिंबाची शेती अतिशय उत्कृष्ट वाटली आणि किफायतशीर वाटली। म्हणून आम्ही नवीन बागेचा विचार केला आणि मग कृषी खात्याशी संपर्क करून त्यांनी सांगितलं का भाऊसाहेब फुंडकर योजनेतून तुम्हाला याचा लाभ उचलता येईल। त्या पद्धतीनं आम्ही झाडांचं रोपण केलं। आपण श्री दशरथ उगले यांचे चिरंजीव सुशांत दशरथ उगले यांच्यासोबत आहोत। तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना आपल्या योजनेचा कशा प्रकारे लाभ झालेला आहे। नमस्कार, मी सुशांत दशरथ उगले, राहणार पाट पिंपरी। आमचं 5 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये आम्ही जुनी बाग 2 एकरवर लावली आणि आता 1.5 एकरची नवीन बाग पण आहे। आमचं पहिले उत्पन्न 3 लाखापर्यंत होतं, आता साधारण ते 5-6 लाखापर्यंत गेलेलं आहे। तरी आम्ही कृषी विभागाचे खूप खूप आभारी आहोत। माझं नाव सुमित्रा दशरथ उगले। आम्ही 2018 मध्ये बाग लावला आहे। तर या शेततळ्यामुळे आमच्या बागाला पाणी मिळाल्यामुळं आमचा बाग व्यवस्थित झाला आणि बागामुळं आमच्या घरात व्यवस्थित सगळं मिळालं। कृषी विभागाचे दंपती आभार मानतो। त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली, आमची उन्नती केली, याच्याबद्दल सर्व मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत। या सर्व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मी आमच्या तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाटे साहेब, मंडळ कृषी अधिकारी नितीन पगार साहेब व कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे साहेब यांनी जे आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल मी कृषी विभागामार्फत सर्वांचे आभार मानते। धन्यवाद।